आज हमारे भीम योद्धा मधुकर जी ढेबे साहब का बर्थडे है। इस खुशी के मौके पर मैं मेरी तरफ से सैयदा आयशा फाउंडेशन की तरफ से मेरी पूरी फैमिली की तरफ से मधुकर जी ढेबे साहब को बहुत बहुत मुबारकबाद पेश करती हूँ और अल्लाह ताला से दुआ करती हूँ कि उनके आगे की जिंदगी खुशियों से भरी है, क्योंकि वो हर जाति धर्म के लोगों की मदद करते हैं, चाहे वो पुलिस स्टेशन का काम हो, चाहे वो हॉस्पिटल का काम हो या किसी भी तरह का काम हो, वो दिन रात मेहनत करके लोगों की मदद करते हैं। मैं आप तमाम लोगों से गुजारिश करती हूँ कि आप तमाम लोग मधुकर जी ढेबे साहब के साथ रहिए, उनकी हिम्मत और ताकत को बढ़ाइए। इसी उम्मीद के साथ मैं अपनी बात को खत्म करती हूँ। अस्सलाम वालेकुम, खुदा हाफिज़। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज माझा जन्मदिवस साजरा करण्यासाठी विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते, आमच्या महिला आणि सर्व स्तरातून आलेले माझे सर्व स्नेही मित्र, प्रामुख्याने खऱ्या अर्थाने या ठिकाणी BRSPचे नेते आमचे स्नेही मित्र अरविंदजी कांबळे साहेब मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तसेच माझे मित्र प्रकाशजी खंदारे साहेब, मस्के मामा, या ठिकाणी निसार भाई, आमचे ताहिर पटेल मामा, या ठिकाणी निसार भाई, आमचे ताहिर पटेल, आदर्श विराज पटेल, सुकराजी हिवराळे, सुधाकरजी भिसे, डॉक्टर सिकंदर शेख, मनोज चव्हाण, चक्रनारायण साहेब, पट्टेकरजी, आमचे मित्र प्रल्हादजी सदावर्ते, या ठिकाणी MIMचे ज्येष्ठ कार्यकर्ते निसारभाई, आयशा इन्स्टिट्यूटचे संचालक आमचे मित्र निसारभाई, आज खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा करावा, जन्मदिवस साजरा करावा आणि फार मोठा आपल्या नावाचा गवगवा करून घ्यावा अशातला काही भाग नाही। परंतु स्नेही मित्राचे कालपासून मला फोन सुरू झाले होते, आम्ही किती वाजता यावं, शुभेच्छाचा कार्यक्रम कधी ठेवताय, ह्या सगळ्या गोष्टीचा मी आराखडा बघितल्यानंतर ठरवलं की ठीक आहे, काही हरकत नाही, सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहेत, एकत्रित सर्व आपण येऊ, हितगुज करू, या उद्देशाने हा कार्यक्रम साजरा करण्याचं ठरलं। या ठिकाणी आयशा इन्स्टिट्यूटचे जे संचालक आहेत आमचे मित्र सय्यद निसार, सय्यद मुसाभाई यांचं जे आयशा इन्स्टिट्यूट आहे, त्यांना माझ्या कार्याचा लेखाजोखा काही मित्रमंडळाकडून घेतला। माझ्या संघ ते जवळपास 5-6 महिन्यापासून असतात, माझ्या स्वभावाची त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी मला आज त्यांच्या संस्थेमार्फत एक स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं आणि समाजरत्न हा पुरस्कार मला त्यांनी दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। खऱ्या अर्थाने मी त्या पुरस्काराचा मानकरी आहे का नाही मलाही माहिती नाही, कारण समाजकार्य करत असताना कुठलीही लालसा, कुठलीही आशा ठेवून मी कार्य केलेले नाही। आताच माझे मित्र प्रकाश खंदारे साहेब, या ठिकाणी अरविंदजी कांबळे साहेब, मस्के साहेब यांनी माझ्याबद्दल सांगितलं आपणास की मधुकर ढेपेने कुठल्या पद्धतीने समाजसेवा केली। खऱ्या अर्थाने मित्रांनो, ज्यावेळेस औरंगाबाद शहरामध्ये घाटी झोपडपट्टी वसाहतीमध्ये मी राहत होतो, किरायाच्या खोली, वडील वारलेले, आई मोलमजुरी करायची, योगायोगाने 1984ला या ठिकाणी प्रियदर्शी इंद्रानगर ही वसाहत वसत असताना आम्ही या ठिकाणी आलो। आईने 200-400 रुपयामध्ये जागा विकत घेतली। गेल्या 6 वर्षभरात आम्ही तटराच्या रूम करून त्या ठिकाणी राहिलो। हालाकीचे दिवस होते, पोटाची खळगी भरण्यासाठी आपण या ठिकाणी आलो। सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की पोटाची खळगी भरण्यासाठी आलो। ही वसाहत त्यावेळेस बांबू तटराची उभी होती,
नागरी सुविधाचा अभाव होता आणि त्या ठिकाणी प्रकाशजी खंदारे, सिद्धार्थजी लोखंडे, उमाकांतजी सदाफुले, आशिषजी गायकवाड अशी एक फळी तयार झाली आणि महानगरपालिकेमध्ये आम्ही नागरी सुविधासाठी भांडायला लागलो। या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची स्थापना आम्ही या ठिकाणी केली। एक फार मोठा गट दलित मुस्लिम समाजाचा तयार झाला आणि इंदिरानगरमध्ये सुखसुविधा आणण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही कार्यकर्ता म्हणून वाटचाल केली आणि सगळ्या सुखसुविधा या ठिकाणी तुम्ही पाहताय। स्मशानभूमीची निर्मिती या ठिकाणी झाली, कब्रस्तानची निर्मिती झाली, मायावती बौद्धविहाराची निर्मिती झाली। खऱ्या अर्थाने जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांचं योगदान या ठिकाणी विसरता येणार नाही। आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे। शिवाजीनगरमध्ये बौद्धविहार निर्माण झालं पाहिजेत या उद्देशाने आम्ही काम केलेले आहे। या ठिकाणी भस्के मामा आहेत। बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे सामाजिक क्षेत्रात येतात, ते कामे आम्ही या ठिकाणी केले। गेल्या 9-10 वर्षापासून खंदारे साहेब आम्ही आणि असे काही कार्यकर्ते आहेत की प्रियदर्शी इंदिरानगरमध्ये रमाई आवास योजना चांगल्या पद्धतीने राबवावी, पत्र्याचं घर RCCमध्ये कधी कसं बदललं जाईल या मार्गाने आम्ही या ठिकाणी जवळजवळ 375 नावं या इंदिरानगरमध्ये आणलेली आहेत। तसे तर 800-900 नावं आणलेली आहेत, पण प्रत्येकजण घर घेत नाही। तरी 800-900 घर म्हणजे या ठिकाणी 800-900 घराचं काम जवळपास पूर्णत्वास गेलेलं आहे आणि आपण हिरारीनं भाग घेऊन खऱ्या अर्थाने या घरकुलाची निर्मिती करण्यासाठी योजना शासनाचीच असती। मधुकर डेपेने या ठिकाणी 700-800 घरं उभी केलेली नाही आहेत, परंतु आपल्या लोकांची काय कमतरता आहे, त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, रहिवासी उत्पन्न आहे का, राशन कार्ड आहे का, ह्या सर्व गोष्टीचा लोखाजोखा या ठिकाणी आम्ही केला आणि आज या ठिकाणी इंदिरानगरमध्ये चांगल्या पद्धतीचे घरे उभे राहिलेले आहेत। या ठिकाणी एक चांगला सलोखा दलित कार्यकर्त्यांचा एक चांगला सलोखा आहे, मुस्लिम कार्यकर्त्यांचा एक चांगला सलोखा आहे, चांगलं तडजोडीचं वातावरण या ठिकाणी आहे। खऱ्या अर्थाने या इंदिरानगरमध्ये आम्हाला खूप काही दिलं, आम्हाला या ठिकाणी नाव दिलं। नगरसेवक होणं काही मोठी गोष्ट नाही आमच्यासाठी, आम्ही नगरसेवकच आहे। तुम्ही सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम देता, पाहिलं की जय भीम करता, मुस्लिम माणूस आला की आदाब सलाम करतो। आमच्यासाठी भरपूर काही झालेलं आहे, काही अपेक्षा नाही आहे, काही अपेक्षा नाही। लोकांना वाटतं हे सामाजिक काम करतात, पक्षात काम करतात, यांचे ध्येय धोरणं असे आहेत, उद्या लोकांशी गोड गोड बोलतात, यांचा काहीतरी काटा काढून घ्यायचा असेल, काही नाही मित्रांनो। मी प्रामाणिकपणे सांगतो या ठिकाणी तथागताला साक्षी ठेवून आणि तुम्हाला सर्वाला मनात कुठली शंका नाही आहे। तुम्ही मोठेपण केलं, मागच्या वेळेस मी उभा राहिलो, काय होतं त्याच्या मागचं बाकी तेवढंच होतं की मी जे काम करतोय त्याला गती आली पाहिजे, त्याला आपण पॉलिटिक्स पॉवर म्हणतो। पॉलिटिक्स पॉवर याच्यासाठी असते की मी ज्या प्रमाणात काम करतो ते प्रमाण वाढावं। या ठिकाणी प्रकाश खंदारे नगरसेवक झाले होते, झाल्यानंतर आपण जी भरभराटी केली होती, वसाहतीचा विकास केला होता, अशी कामं होतात। नगरसेवक म्हणजे काही करोडपती होतं म्हणून अशातला काही भास नाही आहे, लोकांचा तो गैरसमज आहे। परंतु एक राजपत्रित अधिकारी, राजपत्रित माणूस असला, एक लोकप्रतिनिधी असावा आपल्या इंदिरानगरचा, या उद्देशाने ते पद घेण्याची कार्यकर्त्याची इच्छा असते। सामाजिक सलोखा जोपासण्याचं काम त्यामागं होत असतं आणि या ठिकाणी आज सर्वच माझे मित्रमंडळी आली, आनंदी मोरेचं नाव राहिले या ठिकाणी, कुणाल मोरे, आपले कुणाल दांडगे, देवरावजी नन्नवरे, आमचे जाधव, प्रकाशजी भिसे, या ठिकाणी उपस्थित सर्वच आज आपण आलात, मला भरभरून प्रेम दाखवलं, माझ्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला, त्याबद्दल मी आपला शतस्य ऋणी आहे आणि एवढं बोलून मी आपले सर्वांचे आभार मानतो। सर हमारे चैनल में SDM न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। सर आज सेलेक्ट किया। मेरा नाम सैयद निसार सैयद मूसा है। सैयद आयशा शैक्षणिक सामाजिक विकास बहुउद्देशीय संस्था का मैं अध्यक्ष हूँ और मैं कई सालों से इस संस्था को रन कर रहा हूँ और मैं ये सोच रहा हूँ कि जो समाज के अंदर ऐसे लोग
जिनके वजह से आम इंसानों को फ़ायदा मिले। इसका मतलब ये नहीं है कि समाज का कोई बहुत बड़ा करोड़पति आदमी या कोई बहुत बड़ा नगर सेवक या आमदार या खासदार नहीं, ऐसा इंसान कि जिनको बहुत सारे लोग पहचानते नहीं हैं लेकिन उनका काम ग्राउंड के ऊपर बहुत बड़ा है। तो मैंने मेरी संस्था के तरफ से इस बात के लिए सोचा था, क्योंकि बायोलॉजी में भी है और घटना में भी संस्था के लिखा हुआ है कि सामाजिक कार्य करने वाले, सोशली रिफॉर्म करने वाले लोगों को अवार्ड दिया जाए, उनको मेडल दिया जाए, सम्मान चिन्ह दिया जाए, ताकि इन लोगों की हिम्मत बढ़े, ताकत बढ़े। क्योंकि कोई ना कोई चाहिए, जो लोग अच्छा काम कर रहे हैं उनको शाबाशी देना, उनका मान सम्मान करना, ताकि मधुकर ढेपे साहब जैसे लोगों में और हिम्मत, ताकत पैदा हो, एक जोश पैदा हो। मधुकर ढेपे साहब का काम वैसा तो पूरे शहर में है, औरंगाबाद में, लेकिन ख़ास करके इंदिरा नगर गारखेड़ा परिसर में सरकार की जो घरकुल योजना है, यकीनन सरकार की रमाई घरकुल योजना है, लेकिन मधुकर ढेपे साहब ने जो ये गरीब बस्ती है, इंदिरा नगर, काबरा नगर, शंभू नगर, बजरंग नगर, इन बस्ती के गरीब लोग जो अशिक्षित लोग थे, इनको डॉक्यूमेंट्स क्या लग रहे हैं, कौन से डॉक्यूमेंट चाहिए, इस योजना का लाभ कैसा लेना चाहिए, सर्वे रिपोर्ट कैसा आएंगी, घर कैसा पता चलेंगे, कास्ट सर्टिफिकेट कैसा चाहिए, यानी पूरे डॉक्यूमेंट्स कंप्लीट करके हज़ारों लोगों के घर बना के देने का काम सरकार ने ज़रूर की, लेकिन उनको दिशा देने का काम, मार्गदर्शन करने का काम हमारे आदरणीय मधुकर जी ढेपे साहब ने किए हैं। इसके अलावा प्रधानमंत्री आवास योजना के कई फॉर्म मुस्लिम समाज के, रमाई घरकुल योजना दलित समाज के लिए उन्होंने तो काम किया ही है, मुस्लिम समाज का जो प्रधानमंत्री आवास योजना है, इसके सभी डॉक्यूमेंट्स, इनकम सर्टिफिकेट और बहुत सारे डॉक्यूमेंट्स इन्होंने अपने जेब खर्चे से बना के काफ़ी मुसलमानों को ये फॉर्म भर के दिए हैं, किसी से भी 1 रुपया नहीं लिया है। इसके अलावा मधुकर ढेपे साहब, कोई भी गरीब इंसान उनके पास आओ, परेशानी में, दवाखाने का मसला रहो, शादी का मसला रहो, किसी भी तरह का कोई भी मसला रहो, मधुकर ढेपे साहब ने जात पात नहीं देखी, छोटा बड़ा नहीं देखा और सभी समाज के लोगों को इन्होंने मदद की है। ये बात मैं पिछले 20-25 साल से देख रहा हूँ। तो मेरे दिमाग में, मेरे दिल में ख्याल आया कि जो लोग समाज के लिए इतनी तलमल कर रहे, जो लोग समाज के लिए इतनी मेहनत कर रहे, ऐसे लोगों को शाबाशी देना, ऐसे लोगों की हिम्मत को बढ़ाना, यह हमारी जिम्मेदारी है। और मैं एक संस्था चालक होने के नाते आज मैंने यहाँ पर आदरणीय मधुकर जी ढेपे साहब को समाज रत्न पुरस्कार दिया हूँ और इस बात की मुझे बहुत खुशी महसूस हुई है कि मधुकर ढेपे जैसे साहब, और इनको देखकर आने वाली नौजवान पीढ़ी इनसे सबक हासिल करे और ऐसा काम करे कि इंसानियत को फ़ायदा हो। क्योंकि इंसान प्लस इंसान इक्वल टू इंसानियत, मानुष प्लस मानुष इक्वल टू मानुष की इस विचारधारा से सभी जाति धर्म के लोगों को साथ में लेकर काम करें और अपनी जात से लोगों को फ़ायदा हो। अगर झूठ बोल दूं तो मुझे मेरी गैरत मार डालेगी, अगर मैं झूठ बोल दूं तो मेरी गैरत मुझे मार डालेगी, अगर मैं सच बोल दूं तो ये हुकूमत मुझे मार डालेगी। इसी तरह से एक होकर रहना दलित मुस्लिम भाइयों, वरना तुम्हें लड़वा लड़वा कर ये सियासत मार डालेगी, वरना तुम्हें लड़वा लड़वा कर ये सियासत मार डालेगी। बांधवांनो, फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आदरणीय मधुकर ढेपे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले वस्तीतील सर्वच आजी माजी नगरसेवक, सर्व सिनियर ज्युनियर मंडळी, माझ्या समोर बसलेल्या इंदिरानगर वासियांनो, माय मावल्यांनो, बांधवांनो, आदरणीय ढेपे साहेबांच्या बाबतीमध्ये अनेक वक्त्यांनी आता सांगितलं की ते दिवस रात्र पाहत नाहीत आणि लोकांच्या मदतीला धावून जातात। हे खरं बांधवांनो, मी देखील त्यांची तळमळ आणि त्यांचं जे समाजकार्य ते अत्यंत जवळून बघितलेलं आहे। आदरणीय ढेपे साहेबांसोबत अनेक वेळा प्रसंग आले की पोलीस स्टेशन असेल, घाटी हॉस्पिटल असेल, सिग्मा हॉस्पिटल असेल किंवा इतर
वेगवेगळ्या जात धर्माची भांडणं असतील, मुलांची भांडणं असतील, अशा अनेक प्रसंगामध्ये मदतीच्या भूमिकेमध्ये, न्यायाच्या भूमिकेमध्ये, न्यायाच्या बाजूने उभा राहणे हा ढेपे साहेबांचा अत्यंत चांगला गुण आहे. मी अनेक दिवसापासून बघतो की त्यांचा जो संघर्ष आहे, ढेपे साहेबांची पार्श्वभूमी मला अशी माहित आहे की पॅन्थरच्या चळवळीपासून ते फुले शाहू आंबेडकरांच्या या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करतात. पॅन्थरचा काळ तुम्हाला माहित आहे, ज्या काळामध्ये अन्याय अत्याचाराने बरबटलेला हा समाज, अन्यायग्रस्त समाज, त्या काळात या समाजाला वाचवण्यासाठी पॅन्थरने एक दरकारी फोडली आणि या ठिकाणी पॅन्थर नावाची संघटना निर्माण झाली. त्यानंतर अनेक संघटना निर्माण झाल्या. गेल्या 30-40 वर्षाच्या काळामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणं हे सोपं नव्हतं बांधवांनो. ज्या काळात मोबाईल नव्हता, ज्या काळात गाडी नव्हती, ज्या काळात आमच्याकडे पैसे नव्हते, आमची घरदारं चांगली नव्हती, कार्यकर्ता कुठल्याच बाजूने सक्षम नव्हता, असा फाटका कार्यकर्ता बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला आपलं जीवनदान देतो, त्यासाठी झटतो, ही अत्यंत मोलाची बाब आहे बांधवांनो. आदरणीय ढेपे साहेब यांनी अनेक वर्षापासून फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीत काम केलं. काम करत असताना ढेपे साहेब लोक आपल्याला माघारी म्हणतात ते पागल आहे, हा येडा आहे. आम्ही कुठेही कोणी मदत मागितली की त्याला 2-5 रुपये देणे, कुठे रात्री 12 वाजता परिवाराचा विचार न करता, कशाचाच विचार न करता त्या माणसाच्या मदतीला धावून जाणे. लोक म्हणतात ही पागल माणसं आहेत. पण बांधवांनो, एक शायर म्हणतो की मुझे पागलों से दोस्ती करना पसंद है साहब, मुझे पागलों से दोस्ती करना पसंद है साहब, क्योंकि मुसीबत में कोई समझदार काम नहीं आता. मुसीबत में कोई समझदार काम नहीं आता. समझदार माणसं आपल्या गाडी घोडी बंगल्यात आणि बायको जवळ बसून फक्त तिला 2 घास खाण्याचं काम करतात आणि आपली आलिशान जिंदगी जगतात. रात्री बेरात्री समाजाच्या सुखदुःखात जाणं हे काय ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही, हे नत्तू खैऱ्याचं काम नाही. आपलं मरण तळ हातावर घेऊन या समाजासाठी लढावं लागतं. पोलिसांची दुश्मनी घ्यावी लागते, अधिकाऱ्यांची दुश्मनी घ्यावी लागते, शासन प्रशासनाची दुश्मनी घ्यावी लागते. या वस्तीमध्ये ही वस्ती बसवण्यासाठी, इथल्या लोकांना घरं देण्यासाठी आदरणीय आमचे माजी नगरसेवक खंदारे साहेब असतील, ढेपे साहेब असतील, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाचं फार मोठं योगदान आहे. ढेपे साहेबांच्या माध्यमातून या शहरामध्ये, या आपल्या इंदिरानगरमध्ये, वस्तीमध्ये अनेक लोकांना रमाई घरकुलच्या माध्यमातून घरं देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ज्यांच्या घरावर पत्र नव्हती, ज्यांच्या घरं चांगली नव्हती, अशा लोकांना देखील आदरणीय ढेपे साहेबांनी अनेक कुटुंबांना निवारा उपलब्ध करून दिलेला आहे. आणि म्हणून ढेपे साहेबांना शुभेच्छा देत असताना आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की चळवळीत काम करणाऱ्या माणसाची किंमत करा. बऱ्याच ठिकाणी आम्ही असं बघतो की युवा वर्ग सध्या ऍडव्हान्स झालेला आहे. युवा वर्गाला वरिष्ठांचा सल्ला घेऊ वाटत नाही, वरिष्ठांना सांगितलेलं ऐकू वाटत नाही, केवळ आपल्याच म्हणण्यानुसार वागायचं आणि काही अंगलट आलं की वरिष्ठांच्या पायाला येऊन धरायचं, दादा आम्हाला वाचवा. युवा वर्गाची जबाबदारी आहे की वरिष्ठांचं ऐकावं, वरिष्ठांच्या सूचनांचं पालन करावं आणि वरिष्ठांचीही जबाबदारी आहे की युवकांना योग्य सन्मान देऊन त्यांना मुख्य प्रवाहात घ्यावं. नाहीतर तो ज्युनियर आहे, तो ज्युनियर आहे, त्याला काय करता येते, शेंबडच आहे, त्याला चड्डी घालता येते का, त्याला खाता येतं का, त्याच्या घरावर पत्र आहेत का, असंही करता कामा नाही. चळवळीत काम करणारा एक कार्यकर्ता अत्यंत महत्वाचा आहे. कारण या भांडवलशाही युगामध्ये, या स्वार्थी जगामध्ये चळवळीत काम करायला आणि बाबासाहेबांचा झेंडा खांद्यावर घ्यायला कोणीच तयार नाही. यासाठी त्याग, समर्पण आणि बलिदान द्यावं लागतं, यासाठी झिजावं लागतं, जमिनीवर मेहनत करावी लागते. आणि म्हणून आदरणीय ढेपे साहेबांचा संघर्ष, त्याग, बलिदान या समाजासाठी अत्यंत मोलाचं आहे. योगदान त्यांचं अत्यंत या ठिकाणी मोलाचं आहे. मी माझ्या पक्षाच्या वतीने, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, माझ्या परिवाराच्या वतीने मी ढेपे साहेबांना या वाढदिवसाच्या निमित्तानं कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा करतो की जोपर्यंत आपल्या श्वासामध्ये श्वास आहे अशाच पद्धतीनं कुठल्याच मान सन्मान अपमानाची पर्वा न करता, कुठल्याच वेळेची पर्वा न करता तुम्ही समाजाच्या सुखदुःखात धावून जाल, हा मला
खरोखर मनोमनी आशा आणि विश्वास आहे आणि ते आपण करत राहाल या आशा आणि विश्वासासह मी माझ्या वाणीला विराम देतो, इथे थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय शिवराय, खुदा हाफिज. आज हमारे फुले शाहू भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि इंद्रानगर सारख्या जे झोपडपट्ट्या आहेत आपल्या शहरामध्ये, अशा झोपडपट्ट्या गरीब, शोषित, पीडित, वंचित समाजाच्या लोकांना वसवण्याकरिता मधुकर ढेपे साहेबांचं खूप मोठं योगदान है. और आज सच में मुझे इस बात की खुशी हो रही है कि मधुकर ढेपे साहब के साथ में मैं पिछले कई दिनों से है और मैंने उनमें एक बात ये देखी है कि जहाँ कहीं भी किसी को भी मदद की जरूरत पड़े, चाहे वो पुलिस स्टेशन का काम हो, हॉस्पिटल का काम हो, वो रात के 12 बजे 1 बजे कभी भी जाते. कई बार हम साथ में गए. तो ऐसा उनका स्वभाव है कि वो हर किसी के, हर जाति धर्म के, न जात देखते हैं, न पंथ देखते हैं, न छोटा देखते हैं, न बड़ा देखते हैं. ऐसे विचारों के मधुकर ढेपे साहब है और मैं उनको मेरी तरफ से सैयदा आयशा शैक्षणिक सामाजिक संस्था के तरफ से उनको इस जन्मदिन के मौके पर मुबारकबाद देता हूँ. और मैं ऊपर वाले से यही दुआ करता हूँ कि मधुकर ढेपे साहब की जिंदगी ऊपर वाला बढ़ाए और उनको सेहत तंदुरुस्ती के साथ में उनको जिंदगी में कामयाब करे और उनकी जितनी भी ख्वाहिशें हैं वो ऊपर वाला उनकी ख्वाहिशें पूरी करे. क्योंकि हमने कल भारत रत्न बाबा साहेब आम्बेडकर की जयंती मनाए हैं. 1000 साल में एक महापुरुष जन्म लेते हैं, लेकिन मुझे ऐसा लगता है कि मधुकर ढेपे साहब हो, अरविंद कांबळे साहब हो, हमारे खंडारे साहब हो, इन लोगों का भी बहुत बड़ा योगदान है. ये लोग भी 100 साल में एक बार जन्म लेते हैं. जो पिछले घटक के लिए, जो शोषित पीड़ित वंचित समाज के लिए लड़ाई लड़ते हैं, तो ऐसे लोगों का साथ में रहना ये बहुत जरूरी है. मुझे ऐसा लगता है. मैं इतना ही कहूँगा कि मैं संस्था की तरफ से समाज रत्न पुरस्कार मधुकर जी ढेपे साहब को दिया हूँ. इसका कारण यही है, यह पुरस्कार 15 अगस्त को देना था, लेकिन क्योंकि आज मधुकर ढेपे साहब का जन्मदिन भी है, तो इस दिन को एक अच्छे से साजरी कैसा करना चाहिए, इसीलिए ये पुरस्कार हमने दिया है. और मैंने बहुत सारी जगहों पे मधुकर ढेपे साहब में एक सच्चाई और ईमानदारी देखी है. ऐसा नहीं है, इंसान से गलती भी होती है, कभी वो चिढ़ते भी है, फिर प्यार से बुलाते भी है, कहाँ है, चाय पीएंगे. और मधुकर ढेपे साहब का ऐसा स्वभाव है, अगर 2 लोग की आपस में नहीं बनती, लेकिन मधुकर ढेपे साहब वार्ड के एक ऐसे व्यक्ति है कि उनके स्टेज पर, उनके कार्यक्रम में सभी लोग आते हैं. तो ये मैं बहुत बड़ी बात समझता हूँ और मैं आने वाले जीवन में मधुकर ढेपे साहब की जिंदगी खुशियों से भरी रहे, बस इतनी प्रार्थना करता हूँ और यहीं पर रुकता हूँ. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. खुदा. शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक आणि सर्वच बहुजनातील नायक, महानायक या सर्व महाभूतांना या ठिकाणी सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पित करतो. या ठिकाणी आदरणीय माझे स्नेहमित्र मधुकरजी ढेपे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते, नेते मंडळी, बंधू आणि भगिनींनो, ढेपे साहेबांबद्दल सांगणं म्हणजे, या परिसरामध्ये सांगणं म्हणजे तोडका शब्द होऊन जाईल आपला. कारण त्यांचं कार्य फार मोठ्या पद्धतीचं आहे. मला असं वाटतं ज्यावेळेस त्यांनी होत सांभाळला असेल तेव्हापासून त्यांच्या रक्तामध्ये सामाजिक कार्य आहे. कुणाची अडचण असो, कुणाची काही कोणती गोष्ट असो, ते स्वतःला समजतात की माझी स्वतःची अडचण आहे, ती माझी स्वतःची परिस्थिती आहे. आणि म्हणून मधुकर ढेपे या परिसरामध्ये भाऊ म्हणून, बंधू म्हणून सर्वांसाठी महत्त्व धावणारे आहेत. रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही, खिशामध्ये हात घातला तर पैसे पाहत नाही की किती खर्च झालेत, काय खर्च झालेत, आता राहतील का नाही राहतील, शेवटच्या 1 रुपयापर्यंत खर्च करणारा हा माणूस आहे.
आणि म्हणून सर्वांच्या मनामध्ये, सर्व जाती धर्माच्या लोकांच्या मनामध्ये मधुकरजी ढेपे यांच्याबद्दल अगदी वेगळं स्थान आहे. आणि अशा या मधुकरजी ढेपे माझ्या मित्राला तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने आमचा त्यांचा खंडर साहेबांचा माझा आणि मधुकर ढेपेचा जवळजवळ 30 वर्षाचं दोस्ताना आहे. त्या 30 वर्षाच्या दोस्तानामध्ये आम्ही एकमेकांना पडेल त्या ठिकाणी, वाटेल त्या ठिकाणी एकमेकांना खूप अशी मदत केली आहे. माझी परिस्थिती हालाकीची असताना मधुकरजी ढेपे आणि प्रकाशजी खंडारे मला मोठ्या भावासारखे आहेत, मित्रासारखे आहेत. त्यांनी मला वेळोवेळी मदत केली आणि म्हणून अशा उपकारकर्त्या माझ्या मित्राचा आज वाढदिवस आहे. तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यामध्ये सुख, सर्व दुःख बाजूला ठेवून सुख देऊ अशी या ठिकाणी त्याच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं या ठिकाणी त्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व महापुरुषांना अभिवादन करून आमचे मार्गदर्शक आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते आयुष्यमान साहेबांना वाढदिवसानिमित्त त्याचं कार्य एवढं मोठं आहे की शब्दामध्ये सांगणं शक्य नाही. आज या परिसरामध्ये ओळख म्हणजे त्या परिसरामध्ये तसं शहरामध्ये कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी गंगाधर गाडेसाहेब आहेत, त्याच पद्धतीने या परिसरामध्ये कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी म्हणजे ढेपे साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जोडगुळे असलेले आमचे प्रकाश खंडारे साहेब या दोन्हीच्या माध्यमातून सामाजिक राजकीय कार्य त्यांचं जे चालू आहे ते इथून पुढे कसं चालू राहावं आणि समाजाला आम्हाला मार्गदर्शन मिळत राहावं अशी भगवंताची प्रार्थना करतो आणि पुन्हा त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध.
है।